9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। बस स्थानक परिसरात दागिने चोरी करणारी महिला अखेर जेरबंद। सांगलीच्या LCB पथकाची दमदार कारवाई। बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने अटक करून तिच्याकडून तब्बल 6,90,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदरची कारवाई विटा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान करण्यात आली। विटा पोलीस ठाण्यात BNS कलम 303 अन्वये गुन्हा दाखल असून फिर्यादी शीतल रविकुमार जाधव राहणार हतनूर तालुका तासगाव यांनी तक्रार दिली होती। 7 एप्रिल 2025 रोजी विटा ST स्टँड परिसरामध्ये बसमध्ये प्रवास करीत असताना त्यांच्या पर्समधील सोन्याचे दागिने चोरीस गेले होते। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला। पेट्रोलिंग दरम्यान पथकाला माहिती मिळाली की एक महिला बस स्थानक परिसरात संशयास्पद हालचाली करीत आहे। त्यानुसार पथकाने तातडीने सापळा रचून संशयित महिलेला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तिने आपले नाव कविता सतीश काळे, वय 56, राहणार कनान नगर झोपडपट्टी, नागाळा पार्क, कोल्हापूर असे सांगितले। तिची झडती घेतली असता तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून आली। पुढील चौकशीत तिने विटा ST स्टँड येथे एका महिलेच्या पर्समधून दागिने चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल याप्रमाणे: सोन्याचे दागिने 6,90,000 रुपये, रोख रक्कम 500 रुपये असा एकूण 6,90,500 रुपये। तपासात हा मुद्देमाल फिर्यादीच्या चोरीस गेलेल्या मालमत्तेशी संबंधित असल्याचे पोलिसांनी निष्पन्न केले आहे। संशयित आरोपी महिला जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी विटा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, सहाय्यक पोलीस फौजदार सपना गराडे, पोलीस हवालदार अरुण पाटील, पोलीस हवालदार संदीप गुरव, उदयसिंह माळी, मनीष बर्डे, सूरज थोरात, विनायक झुंजार यांनी सहभाग घेतला। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी सांगली प्रतिनिधी। खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध। सुविधा: आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता: दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।